मंडळी, सुनील तटकरे फडणवीसांसोबत जाऊन भेटीगाठी करतायत आणि यावेळी ते एकटे नाही आहेत, तर राधाकृष्ण विखे पाटील देखील फडणवीसांच्या बंगल्यावर गेलेत. त्यामुळे एक लॉबिंग सुरू झाली आहे अशी आता चर्चा आहे. महत्त्वाचं म्हणजे रुपाली चाकणकर भोंदूबाबा प्रकरणामध्ये अडचणीत आल्या. रुपाली चाकणकरांच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत गटबाजी देखील एक उफाळून येण्याची चिन्ह निर्माण झालेत. त्यामुळे या सर्व गोष्टी वेळीच थांबवण्यासाठी खासदार सुनील तटकरे आणि राधाकृष्ण विखे पाटील हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना जाऊन भेटलेत का आणि रुपाली चाकणकरांची पाठराखण करण्याचा हा प्रयत्न आहे का, असा प्रश्न आता निर्माण होतोय. चाकणकरांना पक्षातील सर्व पदांवरून हटवावे की नाही याबाबत राष्ट्रवादीच्या आमदारांमध्ये देखील दोन गट पडल्याचं दिसून येतंय आणि त्यामुळे याचाच काय तो आता सोक्षमोक्ष लावण्यास, रुपाली चाकणकरांचा बचाव करण्यास सुनील तटकरे या भेटीगाठी करतायत का, म्हणून ते फडणवीसांना जाऊन भेटतायत का, असा प्रश्न माध्यमांमधून उपस्थित होतोय. महत्त्वाचं म्हणजे यावेळी सुनील तटकरे एकटे नाहीयेत, तर विखे पाटलांना देखील सोबत घेऊन त्यांनी फडणवीसांचा बंगला गाठलाय. त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण याच सर्व विषयावरती चर्चा करणार आहोत आणि या भेटीमागची इनसाइड स्टोरी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला, कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. माझं नाव ओमकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया. तर मंडळी, खरात सोबत पाद्यपूजा करतानाचे फोटो समोर आल्यानंतर महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर टीकेची झोड उठली होती. या खरात प्रकरणामुळे वातावरण चांगलंच तापलंय आणि यात सत्ताधाऱ्यांनाच घेरलं जात आहे असं लक्षात आल्याने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे रुपाली चाकणकर यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा सुपूर्द केला होता. आता याच रुपाली चाकणकर यांच्याकडून राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा कारभार देखील काढावा आणि त्यांचा यातून देखील राजीनामा घेण्यात यावा अशी मागणी होत आहे. विरोधक म्हणतायत अशोक खरात बरोबर फोटो असलेल्या रुपाली चाकणकर या काही एकट्या नेत्या नाहीयेत. राज्यातील अनेक मोठ्या राजकारण्यांसोबत अशोक खरात याचे संबंध असल्याचे, तसे फोटो असल्याचे समोर आलेले आहे. त्यामुळे अजून कोणत्या कोणत्या नेत्यांचा या प्रकरणाशी संबंध आहे ते सगळं काही बाहेर आलं पाहिजे आणि यासाठी विरोधक देखील प्रयत्न करतायत की हे सगळं समोर आलं पाहिजे. महत्त्वाचं म्हणजे ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी आरोप केलेत की राष्ट्रवादीमध्ये दोन गट आहेत आणि रुपाली चाकणकर या सुनील तटकरे गटाच्या आहेत, त्यामुळे त्यांना जास्त फेवर केलं जातं. परत तटकरे आणि चाकणकर यांच्या अनामिकेला सेम जखम झाल्याने, म्हणजे एकाच अनामिकेला दोघांना जखम झाल्याने या सगळ्याचा धागादोरा काळ्या जादूशी आहे असं देखील सुषमा अंधारे यांचं म्हणणं आहे. आणि त्यामुळे जे भोंदूबाबा प्रकरण आहे त्यामध्ये देखील अशीच काळ्या जादूचं एक प्रकरण असल्याने या कुठेतरी यात साम्य आहे का, असा प्रश्न अंधारे यांनी उपस्थित केलाय. त्यामुळे या सगळ्यात तटकरे यांच्याशी कसा संबंध जोडला जाईल आणि अजून याला भोंदूबाबा खरात प्रकरणाशी कसं जोडला जाईल याचा देखील प्रयत्न विरोधक सातत्याने करतायत. अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नाशिक जिल्ह्यातील महिला पदाधिकाऱ्यांनी रुपाली चाकणकरांच्या विरोधात आघाडी उघडली. रुपाली चाकणकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारसरणी विरोधात काम केलंय. त्यामुळे त्यांची फक्त महिला प्रदेशाध्यक्ष पदावरूनच नव्हे तर पक्षातूनच हकालपट्टी करावी अशी मागणी नाशिकमधील तालुका अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष आणि ओबीसी विभागाच्या अध्यक्षांनी ही मागणी केलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील एखाद्या वरिष्ठ नेत्याचा वरदहस्त असल्याशिवाय हे लहान पदाधिकारी थेट रुपाली चाकणकर यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी करणार नाहीत अशी देखील एक राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्यामुळे आता सुनेत्रा पवार यांच्याकडून रुपाली चाकणकर यांच्याबाबत कठोर निर्णय घेतला जाणार की नाही हे आपल्याला पाहावं लागेल. महत्त्वाचं म्हणजे माध्यमांमधून म्हटलं जात आहे रुपाली चाकणकरांच्या बचावासाठी सुनील तटकरेंच्या भेटीगाठी सुरू आहेत आणि तटकरे साहेब राधाकृष्ण विखे पाटील यांना घेऊन फडणवीसांच्या बंगल्यावर गेलेत. आता बघा, सुषमा अंधारे यांना एका मुलाखतीत प्रश्न विचारला की आतापर्यंत चाकणकरांचा राजीनामा का होत नाही, ते इतकं वादग्रस्त वक्तव्य करतायत किंवा त्यांच्याबद्दल भरपूर वादग्रस्त प्रकरणं आपल्याला पाहायला मिळालेत. तर यावरती अंधारे म्हणतायत कारण चाकणकर या तटकरे लॉबीतून येतात आणि राष्ट्रवादीत त्यांचा होल्ड असल्याने, तटकरे यांचा होल्ड असल्याने, त्यांची कृपादृष्टी असल्याने चाकणकर या वाचतायत आणि वादग्रस्त पार्श्वभूमी असून ते त्याच पदावरती राहतायत असं अंधारे यांचं स्पष्ट म्हणणं आहे. आणि त्यामुळे पुन्हा तटकरे आणि विखे पाटील हे खरात प्रकरणानंतर फडणवीसांना आता भेटायला जाणं म्हणजे पुन्हा चाकणकरांसाठीची ही लॉबिंगच आहे का, असा प्रश्न राजकीय वर्तुळात निर्माण होतोय.
एबीपी माझाने त्यांच्या आर्टिकलमधून प्रश्न निर्माण केलाय की फडणवीस यांची भेट घेऊन रुपाली चाकणकरांची पाठराखण करण्याचा हा प्रयत्न केला जातोय का, रुपाली चाकणकरांना पक्षातील सर्व पदांवरून हटवावे की नाही, याबाबत राष्ट्रवादीच्या आमदारांमध्ये 2 गट पडल्याचं दिसून येत असल्याने ही भेट महत्त्वाची आहे. म्हणजे विखे पाटील आणि तटकरे यांची जी फडणवीसांची बंगल्यावर जाऊन भेट होते ती महत्त्वाची आहे असं दिसतंय. त्यामुळे पुन्हा चाकणकर वाचणार का असा प्रश्न आहे. अजून एक मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची मुंबईत जाऊन भेट घेणार आहेत. रुपाली चाकणकर आणि अशोक खरात यांच्या प्रकरणात राज्यातील महिला कार्यकर्त्यांची नाराजी आणि रोष हे सगळं पाहून सुनेत्रा पवार यांच्यासमोर ती आपली भूमिका, ठोंबरे पाटील ते आपल्या भूमिका मांडणार आहेत. रुपाली चाकणकर यांच्यामुळे पक्षाची बदनामी झाली आहे आणि त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यासाठी थेट रुपाली पाटील ठोंबरे आज सुनेत्रा पवारांची भेट घेणार असल्याची माहिती आहे. आता तटकरे हे संपूर्ण प्रकरण फडणवीसांची भेट घेऊन योग्य प्रकारे हाताळणार आहेत का, की अंतर्गत वादात 2 गटात राष्ट्रवादीचा एक गट मोठा दबाव आणणार आहे आणि रुपाली चाकणकर यांचा राजीनामा होणार आहे, हे आपल्याला पाहावं लागणार आहे. तुम्हाला यावर काय वाटतं, तुमचं मत देखील आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला. धन्यवाद.